भगवान की जय। सृष्टीच्या विस्तारानंतर पुढे ब्रह्मदेवाने ज्या सृष्टी उत्पत्तीसाठी जे काही आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या भागापासून ज्या अवयवांपासून 10 ऋषींची उत्पत्ती केली, त्यानंतर सुद्धा ब्रह्मदेवाला समाधान वाटत नव्हतं। याने सुद्धा पृथ्वीची सृष्टीची उत्पत्ती होणार नाही, म्हणून ब्रह्मदेवाने आपल्याच शरीराचे 2 भाग केले आणि त्या 2 भागापासून मनु आणि शतरूपा या स्त्री आणि एका पुरुषाची जोडी तयार केली आणि या मनु आणि शतरूपाला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने उपदेश केलाय की सृष्टी विस्ताराचं कार्य तुम्ही पुढे वाढवा असं। तर यांनाच या मनु आणि शतरूपा यांनाच प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 मुलं झाले आणि 3 मुली, एक आकृती, एक देवहूती आणि एक प्रसूती। 3 मुली आणि 2 मुलं अशी 5 संतान झाली। आणि म्हणून आकुती रुचीला देवहूती, कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली। आपल्याला पुढे सती मातेचं चरित्र ऐकायचंय, परंतु सृष्टी विस्ताराच्या सृष्टी विस्ताराच्या ज्या कथा आहेत त्या क्रमाक्रमाने घेताना मैत्रेय ऋषी विदुराला, सूत महाराज शौनकादी ऋषींना आणि शुक महाराज परीक्षिती राजाला कथा सांगतात। सृष्टी विस्ताराचं हे कार्य पुढे ब्रह्मदेवाच्या या कार्यामुळे पुढे चालू होतं आणि चालू राहिलं आहे। यानंतर शुकदेव भगवान मैत्रेय यांच्या मुखातून ही परम पुण्यमय अशी भागवत कथा श्रवण करताना भगवंताच्या लीलांमध्ये अत्यंत प्रेम आणि आदरपूर्वक त्यामध्ये तल्लीन होऊन त्या ठिकाणी प्रश्न करतायत विदुर महाराज। विदुर काका त्या ठिकाणी मैत्रेय ऋषींना म्हणतात, स्वयंभू मनु आणि आपली प्रिय पत्नी शतरूपा प्राप्त झाल्यावर यांनी पुढे काय केलं आणि सृष्टी पुढे कशी विस्तार झाली हा सर्व इतिहास तुम्ही मला सांगा। त्यावेळेस मैत्रेय ऋषींनी विदुराला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सांगताना सांगितलं की आपल्या 3 मुलींचा विवाह त्या ठिकाणी त्या मनुने लावून दिल्यानंतर आता त्यांना योग्य संस्कार देऊन आपापल्या घरून त्यांना संसार करण्यासाठी, सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी उपदेश करतात आणि काही संस्कार सांगतात। मनु महाराज पुढे काही ब्रह्मदेवासोबत संवाद करतात की पापांचा नाश करणारे हे ब्रह्मदेवा, मी आपल्या आज्ञेने हे अवश्य पालन करणार आहे की सृष्टी विस्तारावरचं कार्य मी तुमच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते अवश्य पूर्ण करणार आहे, परंतु भावी प्रजा यांच्या राहण्याचं ठिकाण मला तुम्ही सांगा। आणि सर्व देवा जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी, मी असं ऐकलं होतं सर्व जीव ज्या पृथ्वीवर राहतात ती सर्व जीवांची
राहण्याचं ठिकाण असलेली अतिशय महत्त्वाची मेदिनी म्हणजे पृथ्वी ही पाण्यात बुडाली होती असं मी ऐकलंय. तेव्हा या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण काहीतरी प्रयत्न करा असं सांगितलं. आता कथा इथून पुढे कशी वळण घेते बघा. मनूने जो प्रश्न केलाय की पृथ्वी पाण्यात बुडाली होती ती कशी, किंवा त्या पृथ्वीच्या उद्धाराचा आपण मला प्रयत्न करून ते मला सांगा असं सांगितलं. त्यावेळेस ती कोणत्या कारणासाठी रसातळाला गेली होती, सृष्टी रचना करता करता, सृष्टी कार्याची नियुक्ती करता करता कोणी तिला पृथ्वीला पाताळामध्ये खालपर्यंत नेलं होतं हे मला सर्व सांगा. त्यावेळेस अशी कथा सांगितली जाते की जो राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला हिरण्याक्ष होता, याने उन्मत्त होऊन जगामध्ये हाहाकार माजवून पृथ्वी पाताळाला नेली होती. आणि याने ही पृथ्वी पाताळाला नेली तेव्हा सर्वीकडे आता तीच चर्चा, काय करायचं, हा मोठा अक्राळ विक्राळ असा राक्षस आहे आणि याला सर्वजण भीता आहेत. काय असं केल्याने पृथ्वी वर येईल आणि सर्व सजीव सर्व जीव हे या ठिकाणी आनंदाने राहू लागतील, विहार करू लागतील. त्यावेळेस पृथ्वीवर येण्यासाठी आपापसामध्ये सर्व देव देवतांमध्ये विचार, त्या ठिकाणी चर्चा चालू झाली, काय करावं. आणि ब्रह्मदेव आणि त्यांचे पुत्र किंवा असे सर्व देव देवता विचार करीत होते. तेवढ्यात भगवान यज्ञ पुरुष पर्वताकार होऊन गर्जना करत आहेत आणि श्रीहरींनी आपल्या गर्जनांचं ब्रह्मदेवाने श्रेष्ठ ब्राह्मणांना त्या ठिकाणी सांगता आहे की काहीही करून आपल्याला पृथ्वीला वाचवायचं आहे. आणि भगवंतांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळेस भगवंतांनी हिरण्याक्षाला यज्ञमूर्तींनीच मारलं असा प्रश्न विदुर काकांच्या मनात उत्पन्न होतो. मग यज्ञमूर्ती भगवंतांनीच हिरण्याक्षाला मारलं कारण त्याने पृथ्वी पाताळात नेली होती. मग त्याला कशा पद्धतीने मारलं हा कथा भाग आम्हाला तुम्ही सांगा. हिरण्याक्षाचे युद्ध भगवंतांनी त्याच्यासोबत केलं, परंतु कशा प्रकारे केलं ते तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस दिती म्हणते आहे, जसा उन्मत्त झालेला हत्ती एखादा कुणाचाच त्या ठिकाणी ऐकून घेत नाही किंवा मी म्हणजे काय, माझीच सत्ता चालावी असं ज्या वेळेस अभिमान त्या हत्तीला होतो, तसं या हिरण्याक्षाला झालं होतं. आणि म्हणून ज्या माणसाचा अंत आता होणार आहे असं त्याला समजतं. त्यावेळेस ज्या वेळेस त्याला असं शेवटची जाण्याची त्याची अंताची वेळ येणार आहे, त्यावेळेस तो अतिशय उन्मत्त होतो, अभिमानी होतो. आणि त्यावेळेस हे असं त्याच्यासोबत कृत्य घडतं. आता या दितीने या ठिकाणी आपल्या पतीजवळ कामवासना निर्माण अपेक्षा ठेवली. त्यावेळेस मुनी ऋषी म्हणत आहे की संध्याकाळच्या वेळेला कामवासना मनामध्ये येणं हा चांगला विचार नाही दिती. आणि तरी सुद्धा दिती तो आपल्या पतीने सांगितल्याप्रमाणे ऐकायला तयार नाही. तेव्हा ते जे ऋषी होते त्यांनी म्हटलं, ठीक आहे तुझी इच्छाच आहे, परंतु हे बघ
माझी इच्छा नसताना, योग्य वेळ नसताना आपण कामभोग जर घेतला तर त्याचा परिणाम फार वाईट होतो आणि तो असा होईल, मी तुला आताच सांगतो. तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील आणि ते राक्षस जुळे राक्षस असून तो सर्वांना त्रास देईल, जगणं सर्वांना पारखं करेल. असा हिंसक राक्षस तुझ्या पोटी तो जन्माला येईल असं सांगितलं. त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला जे कृत्य करायला नको ते केल्याने तिला गर्भधारणा राहिली. गर्भधारणा राहिल्यानंतर दितीने 100 वर्ष जास्त झाले तोपर्यंत आपल्या उदरामध्ये तो गर्भ वाढतच होता. इतकं तेज की सूर्य तिच्या पुढे फिका पडत होता. आणि सर्व देव देवतांना, इंद्रादी देवांना आता चिंता पडली की काय करावं. जर ह्या दितीच्या गर्भामुळे एवढा प्रकाश इकडे तिकडे सर्व सजीव सृष्टीला त्रास होतो आहे, नेमकं काहीतरी कारण असलं पाहिजे किंवा नेमकं काहीतरी यातून बाहेर काढलं पाहिजे म्हणून सर्व देव देवता विचार करत आहेत. आणि या दितीच्या गर्भाला 100 वर्षापेक्षा जास्त दिवस झाल्यानंतर तिथून 2 अमंगळ पुत्र निर्माण होणार आहेत हा विचार तिच्या मनामध्ये त्यावेळेस ती करू लागली. काय करावं. परंतु हे स्वामी, तुम्ही सांगितलं की ते राक्षस कुळामधले राहतील, फार क्रुद्ध राहतील, लोकांना त्रास देतील, परंतु काहीतरी उशाप सारखं मला तुम्ही सांगा आणि काहीतरी सांत्वना करा असं सांगितलं. त्यावेळेस उशाप म्हणून सांगितलं की अगं, हे राक्षस म्हणून तर जन्माला येतीलच, परंतु साक्षात भगवंताच्या हातून यांचा उद्धार होईल. त्यावेळेस तिला थोडंसं बरं वाटलं आणि हे दिती हे एक नाही 3 जन्म राक्षसांचे घेतील. 3ही जन्मामध्ये भगवंत यांचा उद्धार करतील असं सांगितलं. आता 100 वर्षापेक्षा जास्त काळ गेल्यानंतर दितीने त्या हिरण्याक्षाला जन्म दिला. हिरण्याक्षाचा जन्म झाला आणि सर्वीकडे बघा, भगवंत जेव्हा जन्माला येतात तेव्हा सर्व शुभ शकुन आपल्याला दिसतात आणि आपल्याला पाहायला मिळतात. परंतु राक्षस जर जन्माला येणार असलं तर सर्व अशुभ संकेत आपल्याला दिसतात, पाहायला मिळतात. हिरण्याक्ष जन्माला आला, अशुभ संकेत, गाढव ओरडायला लागली, सर्वीकडे हवा सुटते आहे, विजांचा कडकडाट, हानी होते आहे, फार सुसाट्याचा वारा, की एवढी हवा, एवढी धूळ की लोक कोणाला एकमेकाला पाहू शकत नव्हते. कुणाची हानी होते आहे, कोणाला शुभ संकेत होत आहे. हा हिरण्याक्ष जन्माला आला तेव्हा. आणि याने जन्म घेतल्याबरोबर जे अशुभ संकेत होते तो विचार करून दितीला थोडस आपल्या पतीने सांगितलेल्याची काही कथा आठवते की आपल्याला आपल्या पतिदेवांनी बरोबर सांगितलं होतं. आणि हा जन्माला आला तेव्हापासूनच अशुभ संकेत आले आणि हा वाढू लागला. हिरण्याक्ष लहानाचा मोठा झाला, अशुभ कृत्य करू लागला, हिंसा करू लागला, लोकांना त्रास देऊ लागला, माता भगिनींना जगणं पारखं केलं. आणि हा हिरण्याक्ष होता त्याने एके दिवशी इतका माजला, इतका त्रास दिला की पृथ्वी पाताळाला नेली. आता देव देवता याच्या कृत्याला त्रस्त झाले होते. सर्व देव देवता भगवान नारायणाकडे गेले आणि भगवंताला सांगता आहेत म्हणे, देवा काही करा आणि यातून तुम्ही आम्हाला बाहेर काढा. सर्व लोकांना या गोष्टींचा त्रास होतो आहे. तेव्हा भगवंतांनी स्वतः वराहाचं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि भगवंत वराह रूपाने त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. वराह भगवान की जय. वराहाच्या
देवाच्या रूपाने भगवंत त्या ठिकाणी गेले आणि आतमध्ये खोलवर ज्या ठिकाणी पृथ्वी माता गेलेली होती त्या ठिकाणी भगवंतांनी प्रवेश करून आपल्या तोंडावर भगवंतांनी पृथ्वीला वर आणलं. वर पृथ्वी आल्यानंतर सर्वीकडे आनंद उत्सव झाला. भगवंताचे सर्वजण गुणगान करू लागले आणि सर्वांना मोठ्या आता एक सहानुभूती आणि एक आधाराची गोष्ट मिळाली. भगवंताचे सर्वजण गुणगान गात आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर हाच प्रश्न मनूने त्या ठिकाणी केलेला होता की पृथ्वी जर पाताळाला गेलेली आहे तर ती वर आली कशी, तिला आणलं कोणी, त्यासाठी भगवंताने काय केलं. आणि त्यावेळेस वराह अवताराची अशा प्रकारे सुंदर कथा झाली की भगवंताने पृथ्वीला पाताळातून आणण्यासाठी वराह भगवंताचा अवतार धारण केला. आता हिरण्याक्ष होता, त्याच्यासोबत भगवंताने युद्ध केलं आणि त्या अक्राळ विक्राळ असं त्याने रूप धारण केलं. भगवंत त्याच्यासोबत लढता आहेत. खूप युद्ध झालं, खूप युद्ध झालं. युद्ध करता 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 भगवंताने त्याला खाली पाडलं आणि त्याला त्या ठिकाणी त्याचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता पुढे जय आणि विजयांची कथा या ठिकाणी सांगितली की जय विजय हे कोण होते तर भगवंताचे पार्षद होते. जय विजय भगवंताचे पार्षद आणि यांना त्या ठिकाणी सनकादिकांचा शाप मिळाला होता. सनकादिकांनी यांना शाप दिला आणि यांना पुन्हा राक्षस योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. ती कथा आपल्याला सर्वांना पाहायची. मैत्रेय ऋषी त्या ठिकाणी विदुर काकांना कथा सांगतायत की हे विदुरा, आपल्या पुत्रापासून देवांना कष्ट होतील या शंकेने भीतीने दुसऱ्यांच्या तेजाचा नाश करण्यासाठी कश्यपांचं जे तेज होतं ते तिच्यात तर सामावलं होतं. परंतु बघा, आपण काल सर्वांनी पाहिलं की गर्भ जेवढ्या जास्त दिवस आईच्या उदरामध्ये राहिला तर ते बाळ कर्तृत्ववान होतं, बुद्धिमान होतं. जेवढे जास्त दिवस गर्भ आईच्या पोटामध्ये राहिला तेवढे दिवस. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही आम्हाला असं सांगितलं होतं की जास्त दिवस जर गर्भ राहिला तर तो कर्तृत्ववान होतो, बुद्धिमान होता. मग हा तर राक्षस होता, हा तर 100 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिला होता. परंतु याला शापच तसा होता. आईच्या गर्भामध्ये 100 वर्ष राहिला, परंतु शाप मिळाल्यामुळे भगवंताच्या हातून त्याचा वध झाला. त्यानंतर ज्या सनकादिकांची कथा सांगितली ते 4ही कुमार पूर्ण तत्वज्ञानी होते, पूर्ण ज्ञानी होते. तसं सांगितलं आहे सृष्टीमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ यांचं वय होतं. परंतु ज्येष्ठ असूनही हे दिसत कसे होते, 5-5 वर्षाचे बालक दिसायला असे. सर्वात ज्येष्ठ म्हातारे अवस्था, परंतु दिसायला मात्र कसे दिसायचे, छोटे छोटे लहान बालकांप्रमाणे. कारण का, आपण काल पाहिलं ना, कारण का, कारण हे भगवंताच्या नामाचं सदा सर्व काळ चिंतन आणि नामस्मरण करतात. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी